महाराष्ट्र शासनाच्या वर्ग 12वीच्या पाली भाषेच्या पुस्तकात धम्मलिपीचा उल्लेख करण्यात आला। पूर्णची पूर्ण धम्मलिपी देण्यात आली। मात्र बुद्धांचे बुद्ध धम्माचे तत्वज्ञान ज्या पाली भाषेत आहे त्या पाली भाषेची धम्मलिपी शैक्षणिक व्यवस्थेत समाविष्ट झाल्यामुळे काही महाशयांच्या पोटात दुखतंय। या मूर्खांनी महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळाकडे अर्ज केले, विनंत्या केल्या, अनेक पत्रव्यवहार केले की या धम्मलिपीच्या ऐवजी ब्राह्मलिपी हा शब्द प्रयोग करा, तिथे धम्मलिपी वगळून टाका। परंतु पाली भाषेची लिपी ब्राह्मलिपी मुळातच नाही, तर पाली भाषेची लिपी फक्त आणि फक्त धम्मलिपीच आहे। आणि याचा उल्लेख, याचा पुरावा सम्राट अशोकाच्या एकूण 36 शिलालेखात आजही मिळतो, आजही उपलब्ध आहे। त्यामध्ये कुठेच ब्राह्मी लिपीचा उल्लेख आढळणार नाही, फक्त आणि फक्त धम्मलिपी हाच उल्लेख आढळतो। आपण सर्वांनी आवाज उचलला पाहिजे की महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने धम्मलिपी हा शब्दप्रयोगच कायम ठेवावा, त्या ठिकाणी ब्राह्मी लिपी हा शब्दप्रयोग मुळातच करू नये। आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने हा व्हिडिओ, ही माहिती होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणात, होईल त्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर मोठ्या प्रमाणात शेअर केली पाहिजे।